तुम्हाला माहिती आहे, स्पर्म काउंट एकदम शून्य आणि अशा अवस्थेत त्यांना नैसर्गिकपणे गर्भधारणा राहू शकते? तर येस, आपल्याकडे राहिलेली आहे. नाशिकचं माझं एक पेशंट, त्यांचं पूर्वी 2 IVF झालेलं होतं. पहिल्या IVF मध्ये तर पूर्णपणे फेल रिझल्ट आला. दुसऱ्या IVF मध्ये 8 वीकची प्रेग्नन्सी राहिली. टेसा केलं होतं. टेसामधनं त्यांनी स्पर्म्स काढले होते आणि त्यातून इक्सी केलेलं होतं. परंतु तरीही गर्भ टिकला नाही आणि फेल गेला. 2 IVF नंतर त्यांच्या पदरी एवढी निराशा आली की त्यांना असं वाटलं आता काही तथ्यच नाहीये. तेवढ्यात तिच्या मैत्रिणीने दुर्वांकूर आयुर्वेदबद्दल सांगितलं. दोघंही माझी भेट घ्यायला आले. केस हिस्ट्री जेव्हा मी जाणून घेतली त्यावेळेस मला असं कळलं की टेसा करून जरी स्पर्म काढलेला होता तरी त्याची मोटिलिटी वीक होती. त्यामुळं कदाचित तिचं ते सेकंड टाइम IVF फेल गेलं, म्हणजे अबॉर्शन झालं 8 वीकचं. तर अशा वेळेला आपण त्यांचं देखील पंचकर्म करतो, म्हणजेच पुरुषांचं, कारण 0 स्पर्म काउंट होता. अनेक वेळा समाजामध्ये आपलं असं बघायला मिळतं की प्रेग्नन्सी राहत नाही, त्याला फक्त स्त्रीच जबाबदार आहे. पण असं नाहीये. पती आणि पत्नी दोघेही जबाबदार असू शकतात. 0 स्पर्म काउंटवर जरी तुम्ही इक्सी केलं तरी अनेक वेळा त्यातनं अबॉर्शन होऊ शकतं आणि यांच्या बाबतीत तेच झालं होतं. मग मी त्यांचं प्रजननशुद्धी पंचकर्म केलं. त्याच्यामध्ये मी खास बल्यकर असे बस्ती वापरले. म्हणजेच काय, स्पर्म तयार करणं म्हणजे स्पर्म सेल्स बनवणं आणि स्पर्म सेल्समधनं त्याला परत टेल डेव्हलप करणं आणि मगच तो स्पर्म बनतो. थोडक्यात काय, जमिनीमध्ये जर बी असेल तरच त्यातनं पूर्ण कणीस आपण तयार करू शकतो. परंतु बीजच नसेल तर कणीस कसं निर्माण होणार? तसंच स्पर्मच नसेल, म्हणजे स्पर्म सेल्सच नसतील तर स्पर्म कसा बनणार? आणि या गोष्टीमध्ये मला त्याचं चॅलेंज होतं. मी त्यांना 50-50% चान्सेस सांगितले. 50% सक्सेस पण होऊ शकतं किंवा 50% सक्सेस होणार पण नाही. पण त्यांची तयारी होती, कारण 2 वेळा IVF फेल झालेलं होतं. त्यांचं म्हणणं होतं, जरी तुमच्याकडे सक्सेस नाही झालं तरी आमचं IVF सक्सेस झालं तरी आम्हाला त्यात आनंद राहील मॅडम. पण तुमच्या ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स होऊ द्या. दोघांचंही मी शुद्धी पंचकर्म केलं. त्यात हसबंडला मी जसं सांगितलं की बल्यकर सगळी अशी औषधं वापरली होती. 3 महिन्यांची माझी संशोधित औषधोपचार जी आयुर्वेदिक आहे, की जी मी स्वतः औषधं बनवते, ती मी त्यांना यूज केली, की ज्याच्यामध्ये सुवर्ण भस्म असतं, प्रवाळ भस्म असतं, मौक्तिक भस्म असतं, रसायन वाजीकरण कल्प आपण त्यांना सुरू केली. 3 महिन्यानंतर मी त्यांचा काउंट चेक केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे सत्य घटना आहे. 0 मिलियन्स काउंटचा 72 मिलियन्स काउंट झाला आणि हे केवळ आयुर्वेदामुळे शक्य झालं. पहिली पायरी तर आम्ही जिंकलो होतो. खूप आनंद झाला. त्यांना तर झालाच, त्यांच्याबरोबर मलाही झाला. परंतु पुढे 3 महिन्यांची प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट देऊनही ती काही कन्सीव्ह होत नव्हती. मला वाटलं असं का होतंय? आता तर मिस्टरांचा काउंट तयार झालाय. पण जेव्हा मी ते हिस्ट्री पेपर परत पुन्हा मी वाचत असते पेशंटचा, तर त्याच्यात होतं की तिचं 8 आठवड्यांचं तिचं अबॉर्शन झालेलं होतं. मग मी ठरवलं की हिची आपण इथे लॅप्रोस्कोपी करून बघूया. लॅप्रोस्कोपीमध्ये तिला प्रचंड इन्फेक्शन आलेलं होतं. सेप्टम होता छोटासा, तो आम्ही कट केला. नंतर तिचं इन्फेक्शन दूर होण्यासाठीची औषधं चालू केली आणि पुढच्याच महिन्यात ती कन्सीव्ह झाली. आता तिला 6वा महिना चालू आहे. म्हणजेच काय, थोडक्यात या केसमधनं आपल्याला असं कळतं की केवळ एकावर उपचार करून उपयोग होत नाही, तर दोघा पती पत्नीवर उपचार करावे लागतात. आणि अशा वेळेस जेव्हा कपल्स येतात त्यावेळेस ते रिपोर्ट्स बघून म्हणतात, आता माझ्या पतीचे 0 स्पर्म काउंट आहे तर त्यांच्यावर उपचार करा. किंवा पती म्हणतो, माझ्या बायकोचं लो AMH आहे किंवा तिला TB आहे, तिच्या ट्यूब ब्लॉक आहे तर तिला उपचार करा. तर असं नाहीये. दोघं एकमेकांचे दोष काढण्यापेक्षा दोघं एकमेकांना साथ कशी देतील याचा जास्त विचार करा. शेवटी तुम्ही एकमेकांचे लाईफ पार्टनर आहात, बेटर आहात, तर तसंच तुम्ही एकमेकांशी वागलं पाहिजे आणि त्यातनं तुमचं जर चांगले एकमेकांशी तुम्ही वागलात, तुम्ही एकमेकांचे प्रॉब्लेम समजून घेतले, तर तुमचा स्ट्रेस हार्मोन कमी होतो, हॅपी हार्मोन्स वाढतात आणि तुम्हाला कन्सीव्ह लवकर होण्यास मदत होते.